अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला गुरुचैत्र पारायण उद्यापासून 20 डिसेंबर ते 27 डिसेंबर गुरुचैत्र पारायण आहे. तर त्या काळामध्ये अवश्य आपण घरी जवळच्या केंद्रामध्ये मठामध्ये किंवा औदुंबराच्या झाडाखाली गुरुचैत्र पारायण अवश्य करावं. सर्वांना कळकळीची हात जोडून विनंती आहे. तर गुरुचैत्र पारायण सगळेजण करणार आहेत. मग एका घरामध्ये किती जण गुरुचैत्र पारायण करू शकता? एका पोथीवर किती जण गुरुचरित्र पारायण वाचू शकता? आणि एका घरामध्ये 2-3 जण असेल ते म्हणणार दादा मग आम्हाला पण गुरुचरित्र पारायण करायचं आहे, तर मग कसं करू शकता त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मन आस्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. मन आस्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. त्याच्याने काय होईल, आपलं मन स्थिर राहील आणि गुरुचरित्र वाचण्याचं फळ आपल्याला भेटेल. सगळ्यात अगोदर आता खूप जण म्हणणार दादा आम्हाला पण करायचं आहे. सगळेजण म्हणताय माता भगिनी असेल, सेविकरी ताई असेल, दादा असेल, आम्हाला करायचंय. घरामध्ये समजा नवरा बायको असेल, आई वडील असेल, कोणीही असेल, तुम्हाला जर इच्छा असेल गुरुचरित्र पारायण करायची तर तुम्ही घरामध्ये असं काही एक घर आहे, त्याच्यामध्ये घरामध्ये 7 जण बसता. 7 जणांच्या वेगवेगळ्या पोथी आहे. आपण जेवण करतो. मग खूप जण म्हणणार दादा एकाच पोथीवर नाही चालणार का? त्याचं उदाहरण देतो मी तुम्हाला. आपण आता समजा एक नॉर्मल चहा जरी घेतला, चहा प्रत्येकाला वेगवेगळा असतो. आपण हॉटेलमध्ये गेलो, हॉटेलमध्ये म्हणण्यापेक्षा कुठेही गेलो, प्रत्येक गोष्ट आपण वेगवेगळी मागतो. आपण घरी जेवण करताना एका ताटामध्ये सगळेजण जेवता का? एक ताट ठेवलं आणि 7-7 जण एका ताटात जेवता का? नाही, आपण सेपरेट करतो. कसं करतो? प्रत्येकाला वेगवेगळं. तसंच गुरुचरित्राचं पण तसंच आहे. प्रत्येकाची पोथी वेगळी ठेवा. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी वाचनाच्या जे वाचन करत आहे त्याच्या बाजूला बसून नुसतं श्रवण जरी केलं तर त्याचं फळ पण तुम्हाला भेटत असतं. पण तुमची इच्छा आहे वाचायचंय मला दादा, वाचायचंय, मग अवश्य वाचा. मग तुमची पोथी वेगळी ठेवा आणि जिथं गुरुचरित्र एक जण वाचतंय त्याच्यापासून थोडं लांब ठेवा. कारण की गुरुचरित्र हे मोठ्याने वाचायचं आहे, मनातल्या मनात वाचायचं नाही, नुसते बोट फिरवायचे नाही. म्हणून मोठ्याने गुरुचरित्र वाचायचे. सेपरेट रूम मध्ये वाचू शकता. आता खूप जण म्हणणार दादा मग माझी आई असेल तर ती देवघरामध्ये वाचत असेल, माझी ताई बेडरूम मध्ये वाचत असेल, तर तुम्ही तुमच्या याच्यामध्ये वाचू शकता. फक्त जागा पवित्र पाहिजे, जागा पवित्र पाहिजे. दुसरी गोष्ट, गोमित्र शिंपडायचं, पूर्ण गोमित्र शिंपडायचं, जागा पवित्र करायची, गोमित्र शिंपडायचं आणि मग आपण गुरुचरित्र वाचू शकता. तुम्ही एकदा जर ठरवलं ना गुरुचरित्र वाचायचं, तुम्हाला जागा पण भेटून जाईल, कुठेही बसू शकता. असं काही नाही. औदुंबराच्या झाडाजवळ, मंदिरामध्ये, केंद्रामध्ये, मठामध्ये, घरी, घरामध्ये पण आता प्रत्येकाचे वेगवेगळे बेडरूम असेल, वेगवेगळे रूम असेल, एक मुलांची बेडरूम असेल, तिथं करा. कुठेही तुम्ही केलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही. आता खूप अपार्टमेंट मध्ये बघा, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आहे का नाही, पण मुंबईमध्ये बघितलेलं आहे मी, खूप मोठं अपार्टमेंट असतं. एक रिफ्युजी एरिया असतो, म्हणजे काय, एक फ्लॅट आहे ना तो सोडलेला असतो. त्या फ्लॅटमध्ये धार्मिक कार्यक्रम सगळे होता. तर तुम्ही काय करायचं, जे फ्लॅटमध्ये राहत असाल, रिफ्युजी एरिया असेल, एक फ्लॅट सोडलेला असेल, त्या फ्लॅटमध्ये तुम्ही गुरुचरित्र करू शकता. पण आपल्या स्वतःच्या घरात केलेलं चांगलं असतं कधी पण, कारण त्या घरात त्या जी ऊर्जा आहे त्या घरामध्ये जाईल. म्हणून आपल्या स्वतःच्या घरात करा. तुम्ही कोणत्याही बेडरूम मध्ये याच्यामध्ये गोमित्र टाकून करू शकता, त्याला बंधन नाहीये. आपल्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण केल्याचं त्याचं फळ खूप आहे. तसं एक पूर्ण मी 53 अध्यायाचं गुरुचरित्र वाचल्याने काय फळ भेटतं ते पूर्ण तसा एक व्हिडिओ मी पूर्ण करून पाठवणार आहे. तो एकदा बघा, आपले डोळे उघडतील. म्हणून प्रत्येकाला नम्र विनंती आहे, आपण जेव्हा एक जण गुरुचरित्र वाचन करत असेल त्याच्या बाजूला थोडं अंतर सोडून आपण गुरुचरित्र वाचू शकता. गुरुचरित्र हे दुपारी 12 वाजेच्या आतमध्ये वाचावं. आता टाइम आपण ऍडजस्ट करू शकता, एकमेकाचे टाइम ऍडजस्ट करू शकता, किंवा गुरुचरित्र दुपारी 12 वाजेच्या आतमध्ये वाचावं, काही प्रॉब्लेम नाही. आता एक घर आहे, त्यांच्या घरामध्ये ते 7 जण गुरुचरित्र वाचायला बसतात, लांब लांब बसतात, आणि गुरुचरित्र एका घरामध्ये गुरुचरित्र होतं, त्यांचं किती ऊर्जा होत असेल विचार करा. गुरुचरित्र नाही जमलं, संक्षिप्त गुरुचरित्र वाचा, नामस्मरण करा.
तुम्ही जेवढी जास्त सेवा करणार तेवढं ह्या दत्त जयंती आहे, दत्त महाराजांचे योग आहे. कारण की शेवट दत्त महाराज आहे. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझ्याही ठाई वार्ता मी पणाची नस. अतर्क अवधूत म्हणजे कसं, तुम्ही अतर्क अवधूत स्मर्तगामी. स्मर्तगामीचा अर्थ काय? स्मर्तगामी म्हणजे काय, तुम्ही ज्या क्षणाला त्यांची आठवण करता ते लगेच प्रकट होतं. म्हणजे ज्या अणूपासून आहेत पटकन तुम्ही जर लगेच क्विक मध्ये जर महाराजांची आठवण केली की महाराज प्रकट होत असतात. तर स्मर्तगामी श्री स्वामी समर्थ महाराज असेल, अक्कलकोटचे महाराज असेल, दत्त महाराज असेल, स्मर्तगामी आहे. तुम्ही विचार करा ते हजर होता. म्हणून गुरुचरित्र वाचन करताना मनातली पहिली भीती दूर करा. बिंदास गुरुचरित्र वाचन करा. महाराजांना म्हणायचं, महाराज तुम्ही करून घ्या, मला काही येत नाही, मी शून्य आहे, मला काही समजत नाही, नियम असेल, ह्या गोष्टी असेल, सगळ्या गोष्टी असेल तरी महाराज माझ्याकडून करून घ्या. आणि घरामध्ये ज्यांना कोणाला बसायचं असेल त्यांनी बसा. घरामध्ये किती पोथ्या झाल्या तरी चालतात, एवढी एनर्जी तुमची. घरामध्ये किती पोथ्या होऊ द्या, घरामध्ये 5 जण असेल 5 गुरुचरित्र आणा, काही प्रॉब्लेम नाही, एवढी एनर्जी होईल तुमची. तर माझ्या घरामध्ये स्वतःच माझं मोठं गुरुचरित्र आहे, दिंडोरीचं गुरुचरित्र आहे, की माझ्या आमच्या आजोबाच्या काळाचं एक गुरुचरित्र आहे, माझ्या एक मोठ्या भावाचं गुरुचरित्र आहे, दुसऱ्या मोठ्या भावाचं गुरुचरित्र आहे. हे सगळ्यांचे गुरुचरित्र आहे. घरामध्ये एक मी म्हणतो 10-12 गुरुचरित्र असेल. पण ते चांगल्या ठिकाणी ठेवायचे, चांगल्या ठिकाणी ठेवायचे. मी कधी अल्टरनेट वाचतो, कधी हे वाचतो, कधी ते वाचतो, कधी ते वाचतो. प्रत्येक वेगवेगळं वाचायचं, म्हणजे प्रत्येकाची पूजा होती आणि प्रत्येकाची काळजी घेतल्या जाती. म्हणून झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.